नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने सर्वांचं आवडतं खारं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। खारं वांग म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते, अशी ही महाराष्ट्रीयन डिश आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले की बाजूला काढून घेतले व त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातले। खोबरे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे। खोबरे भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। इथे आपण 1 छोटा चमचा पांढरे तीळ घेतले आहे, ते भाजून घ्यायचे। पांढरे तीळ घातल्यामुळे वांग्याच्या भाजीला खूप छान चव येते। तीळ आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। यामध्ये मी 1 चमचा धने घेतले। तुमच्याकडे जर धने नसतील तर यामध्ये तुम्ही धना पावडरही घालू शकता। धने आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहे। धने भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। इथे मी 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर इथे आपण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। या भाजीला लसूण थोडा जास्त घालायचा, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। मिरची आणि लसूण अगदी 1 मिनिट आपण भाजून घेतले। इथे आपण 300 ग्रॅम असे छोटे छोटे गावरान वांगे घेतले आहे। खारं वांग बनवताना नेहमी असे ताजे वांगे घ्यायचे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। वांग्याचे अशा प्रकारे छिलके काढून घ्यायचे व थोडेसे देठ कट करून घ्यायचे। गावरान वांग म्हटलं की त्यावर असे टोकदार काटे असतात, तेही थोडे थोडे आपल्याला काढून घ्यायचे आहे। वांगे अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचे। काही वांगे किडके असू शकतात, त्यामुळे वांगे कापल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचे। इथे आपण 1 मिक्सरचे भांडे घेतले, त्यामध्ये भाजून घेतलेले धने घातले। धने आपल्याला अगदी कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे। धने बारीक करून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ व भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप घालायचे। भाजून घेतलेले सर्व साहित्य कोरडेच दळून घेतले की छान बारीक होतात। खोबऱ्याचे काप आणि तीळ घातल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असे आपले वाटण तयार झाले आहे। यामध्ये भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर भाजून घेतलेला लसूण घालायचा। इथे आपण थोडे अद्रक बारीक कापून घेतले, ते यामध्ये घातले। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी कोरडेच दळून घ्यायचे। इथे आपण शेंगदाणे वेगळे ठेवले। शेंगदाणे आपल्याला वेगळे अगदी जाडसर वाटून घ्यायचे आहे। मिक्सरमधील वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्याचबरोबर शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे, तेही यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मंडळी, आजचे हे खारे वांगे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। आजची ही खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या आईच्या, आजीच्या हातच्या भाजीची आठवण येईल। मिक्सरमधील सर्व साहित्य घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची। इथे आपण बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे, तीही यामध्ये घालायची। सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता वांग्यामध्ये भरण्यासाठी छान हा मसाला आपला तयार झाला आहे। वांगे कापून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। वांग्यामध्ये आपण तयार केलेला हा मसाला घालणार आहोत। वांग्यामध्ये अगदी चारी बाजूने भरून भरून हा मसाला आपल्याला घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे। एक एक करून सर्व वांग्यांमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे व थोडासा मसाला आपला शिल्लक आहे।
इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले। त्याचबरोबर त्यामध्ये पाव चमचा हिंग घातले। हिंग जिरे घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची। हिंग जिरे तळून झाले की त्यामध्ये मसाला भरून घेतलेले वांगे घालायचे। अशा प्रकारे सर्व वांगे यामध्ये पसरून घातले आहे। सर्व वांगे घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटे हलवून घ्यायचे। वांग्यांना सगळीकडे तेल लागल्यानंतर वांगे पुन्हा पसरवून घ्यायचे। यावर आपल्याला 7 ते 8 मिनिटे झाकण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, त्यामुळे आपले वांगे अजिबात डागत नाही। 7 ते 8 मिनिटांनंतर कढईवरील झाकण काढून घ्यायचे। वांगे अगदी अलगद हळूहळू खालीवर करून घ्यायचे। वांगे खालीवर केल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवायचे। 1 ते 2 मिनिटे झाले की त्यावरील झाकण काढून घ्यायचे व वांगे पुन्हा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे। अगदी 60 ते 70% वांगे आपले वाफेवरच शिजतात। वाफेवर शिजवल्यामुळे वांगे आपले छान चारी बाजूने मऊसर शिजतात। वांगे छान हलवून घेतले की त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। काही मसाला आपण वांग्यामध्ये भरला होता व काही मसाला शिल्लक होता तो यामध्ये घालायचा। त्याचबरोबर यामध्ये पाणी घालायचे। वांगे शिजण्यासाठी अगदी 1 ग्लास यामध्ये आपण पाणी घातले आहे। पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। काही मीठ आपण मसाल्यामध्ये घातले होते, त्यामुळे अगदी जपूनच यामध्ये मीठ घालायचे। त्याचबरोबर यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। अगदी 5 ते 7 मिनिटे आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा हे वांगे हलवायचे व पुन्हा यावर झाकण ठेवायचे। वांगे शिजले की नाही हे चेक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर असे आपले वांगे शिजले आहे। अगदी छान हिरवेगार असं आपलं खारं वांग तयार झालं आहे। मंडळी, आजची ही खाऱ्या वांग्याची रेसिपी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवली आहे। जुनं ते सोनं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे। भाजी सर्वांना इतकी आवडली की सर्वांनी अगदी चाटून पुसून खाल्ली। तुम्हाला जर खाऱ्या वांग्याची माझी ही रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही सर्वांनी एकदा असे हे खारे वांगे नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।